तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मला ट्राय करायचं होतं 1 ते 100 डेज चॅलेंजेस. तर फायनली आज विचारच केला आणि काढली गाडी, पुसली मस्तपैकी आणि निघालो. आणि माझ्यासोबत होता विनीत. तर गेलो नाही की लगेच नेचर कॉल आला भावाला. तर मस्त टाकी खाली करून आम्ही परत निघालो फिरायच्या दिशेला. तर पाऊस एवढा पडलेला की पाणी एवढं साठलेलं आणि जाता जाता ॲज युजल मानकवलीच्या ब्रिजवरती ट्रॅफिक. कशी बाहेर पोचून आम्हाला दिसलं पाणीपुरीचा स्टॉप. तर मग थांबलो आणि माझ्या तोंडाला सुटलं पाणी. तर बोललो विनीतला, पहिले खा तू पाणीपुरी, नंतर मग मी खातो. आणि जी खाल्ल्यानंतर लागली टेस्ट एक नंबर. मग आम्ही मसाला पुरी घेऊन एंड केलं आणि मग लगेचच निघालो. तर बोललो आता जायचं कुठे, तर आम्ही निघालो खाडीच्या दिशेने. आणि या खड्ड्याच्या वाट काढत आम्ही निघालो खाडीपर्यंत. तर पुढे जाता आमची फाटायला लागली, कारण का एवढा काळोख दिसायला लागला मध्ये. आणि कालच मी गाडीला हेडलाईट लावून आणलेली. चक्क 2 वर्षांनी गाडीला हेडलाईट लावली, कारण का गाडी काढतच नव्हतं आणि या अंधारात आपल्याला डेली ब्लॉग बनवायचे आहेत म्हणून बोललो लावून घे. तो एवढ्या दिवसांनी आल्यानंतर बघतो तो काय जुन्या डोंबिवलीची खाडी एकदम लाईटीने चमकली आहे मित्रांनो. तो विनीत काय बसून मस्तपैकी स्टाईल मारत होता. मी पण बघत होतो मस्तपैकी. सगळे लॅम्प वगैरे लावले आहेत. आम्ही मस्त शेड वगैरे बघितली. तिथे तो दिसतो तो मानकुलीचा ब्रिज आहे, तिकडे पण आपण नेक्स्ट टाईम ब्लॉग बनवूया. तर काय असा सीन मला वाटला ना, खूप मस्त वाटलं. आणि एकदम मस्तच बनवले जुन्या डोंबिवलीची गाडी, बसायला वगैरे सगळं व्यवस्थित. तर मी बसून पण बघितलं मस्त की थोडे पूज एकदम कडक वाटलं. लगेचच विनीत बोललो माझे फोटो काढ. मी लगेच त्याचे फोटो काढायला घेतले. तर मग अंधार व्हायच्या आधी मम्मीचा फोन आला, आम्ही लगेचच निघालो. विनीत बोलला चला जाऊया घरी लगेच. मग विनीतला गाडी दिली चालवायला. विनीत पण खड्ड्याच्या मार्फत गाडी काढत आम्ही घराच्या दिशेने निघालो. ते पावसामुळे खड्डे थोडे असे होतातच. मग आम्हाला चांगला रस्ता लागला. तर जाता मम्मीने फोन केला, तर मला बोलले चायनीज घेऊन ये. तर मी चायनीज घेतला आणि आम्ही निघालो घरी. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.